अकोला येथील हॉटेल वैभव ग्रुपचे संचालक दिलीप पांडे, OMG ग्रुप प्रल्हाद महाराज उपासना मंडळ अकोला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण अकोला शहरात लॉकडाऊन झाल्यापासून रोज जवळपास 500 ते 600 गरजवंत लोकांपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था हे करत असून त्यांच्या या उपक्रमाचे अकोलेकर कौतुक करत आहे। विदर्भ न्यूज सोबत दिलीप पांडे यांनी माहिती देत सांगितले, लॉकडाऊन संपेपर्यंत आमचा हा उपक्रम सतत चालू राहील। त्यासोबतच लॉकडाऊन झाल्यापासून अकोला मार्गावर अनेक वाहने अडकून आहेत। या वाहनांचे ड्रायव्हर, क्लीनर, मजूर यांची जेवणाची व औषधांची काळजी घेण्याचा प्रयत्न आमचा आहे। हे वाहनधारक अनेक राज्यातून आले असून जिल्हा बंदीमुळे अकोला महामार्गावर अडकून आहेत। त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था दररोज करत आहोत आणि हा उपक्रम असा सुरू राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।